नमस्कार. आज मी इथे माशांचं जेवण बनवत आहे. त्यासाठी मी रावस मासा घेतलेला आहे. तो सर्वात अगोदर साफ करून घेते. माशाचे कल्ले कापून घेते. आणि आता खवळं साफ करून घेते. दोन्ही बाजूने खवळं साफ करून झालेली आहे. आता मासा कापून घेते. अशा प्रकारे तिरकस कापून माशांचे तुकडे करून घेते. मासे कापून झालेले आहेत. आता स्वच्छ धुवून घेते. आता डोक्याकडचा भाग कापून घेते. आता स्वच्छ धुवून घेते. इथे रावसाची कढी बनवण्यासाठी वाटप काढून घेते. वाटप ग्राइंडरमध्ये बारीक वाटून घेते. वाटप वाटून झालेले आता मी काढून घेते. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची घालते आणि गॅसवर गरम करायला ठेवते. 2 कोकमं घालते. वाटपाला छान उकळी आलेली आहे. त्यात साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले मासे घालते. चवीप्रमाणे मीठ आणि मिक्स करून घेते. कढीला उकळी आलेली आहे. मासे शिजलेले आहेत. कढी तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात फोडणीला राई, जिरं घालते. राई तडतडल्यावर कांदा, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालते. कांदा नरम झाल्यावर साफ करून बारीक चिरून ठेवलेली फरसबी घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. भाजी तेलावर परतून घेतलेली आहे 2 मिनटं आणि झाकण लावून 4-5 मिनिटांनी पुन्हा एकदा झाकण उघडलेलं आहे. भाजी शिजलेली आहे. ओलं खोबरं घालते. मिक्स करून घेते. कोथिंबीर घालते. भाजीतलं पाणी सुकलेलं आहे. फरसबीची भाजी तयार आहे. इथे मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं, 4 लसणीच्या पाकळ्या, थोडंसं आलं, 1 हिरवी मिरची, कांदा आणि टोमॅटो घालते आणि पाणी घालून पेस्ट करून घेते. त्यात ओली कोथिंबीर घालते आणि पुन्हा एकदा पेस्ट करून घेते. कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला लसूण आणि कढीपत्ता घालते. लसूण लालसर झाल्यावर खोबऱ्याची पेस्ट घालते आणि तेलावर परतून घेते. आता लाल मसाला, हळद घालते आणि पाणी घालून पुन्हा एकदा मसाला शिजून घेते. मसाला शिजलेला आहे. तेल सुटलेलं आहे मसाल्यातनं. त्यात 4 कोकमं घालते आणि झाकण लावून शिजून घेते. आता झाकण काढलेलं आहे. त्यात रावस माशाचे तुकडे घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे 3-4 मिनिटांनी. मासे दुसऱ्या बाजूने शिजून घेते. वरून कोथिंबीर घालते. रावस माशाचं कालवण तयार आहे. इथे भांड्यात बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. त्यात वरून तेल घालते आणि कांदा शिजून घेते. कांदा शिजलेला आहे. त्यात बारीक कापून ठेवलेला आलं, लसूण घालते आणि तेलावर परतून घेते. 1 टोमॅटो आणि हिरवी मिरची घालते. टोमॅटो नरम झालेले आहे. त्यात हळद, गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, 4 कोकमं घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. साफ करून ठेवलेली कालवं घालते आणि मसाल्यात परतून घेते आणि झाकण लावून घेते. 3-4 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. सगळं मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजून घेते. पुन्हा 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. ओलं खोबरं घालते.
मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 3-4 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. कालवं शिजलेली आहेत. कालव्यांचं सुकं तयार आहे. इथे एका भांड्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला आलं लसूण, हिरवी मिरची, कालवं, लाल मसाला, हळद, लिंबाचा रस घालते. थोडीशी कोथिंबीर घालते आणि सगळं मिक्स करून घेते. त्यात 2 चमचे बेसन, 1 चमचा तांदळाचे पीठ, चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते. आता पाणी घालून हाताने त्याचा गोळा करून घेते. अशा प्रकारे सगळं मिक्स करून झालेलं आहे आणि गोलाकार आकार देऊन बाजूला ठेवते. इथे रावस फ्राय करायसाठी आलं लसूण पेस्ट, हळद, लाल मसाला, मीठ आणि कोकम आगळ घालते. थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते आणि व्यवस्थित माशांना लावून घेते. माशांना मसाला लावून अर्ध्या तासासाठी मी बाजूला ठेवलेलं. इथे तांदळाचं पीठ, रवा, लाल तिखट आणि मीठ घालून मिक्स करून घेतलेलं आहे. ते रावसांच्या तुकड्यांना लावून घेते. अशा प्रकारे तांदळाचं पीठ आणि रवा लावून घेतलेले आहे. ते तव्यावर तेल गरम करायला ठेवले. त्यात मासे तळायला ठेवते. कालवांचे डांगर पण फ्राय करायला ठेवते. एका बाजूने फ्राय करून झालेले, आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून मासे फ्राय करून झालेले आणि डांगर पण शिजलेले. इथे 4-5 कोकमं घेतलेले आहेत पाण्यात भिजून. कोकमं काढून टाकते. त्यात बारीक चिरलेला लसूण आणि हिरवी मिरची घालते. थोडीशी साखर, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालते आणि सगळं मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. तिवाळ तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.